चक्रांना उत्तेजित करण्याचं काम या आश्वासन किंवा अश्वसंचलनासनामध्ये होताना आपल्याला दिसतं। यानंतरचं पुढचं आसन जे आहे ते पर्वतासन आहे। पर्वतासन म्हणजे की आपल्या शरीराची रचना ही पर्वतासारखी दिसते किंवा उलटा व्ही ज्यावेळेस आपण करतो त्या पद्धतीने तिचा पोज आहे। आणि मग पर्वतासनाने काय होतं तर पाठीचा कणा ताठ राहतो, खांदे हात आणि पाठीचे स्नायू बळकट होतात, तसेच रक्ताभिसरण संस्था जी आहे ती आपली सुधारते आणि मानसिक शांतता मानसिक आरोग्य आपलं सुधारण्यास मदत होते। याच्यामध्ये पर्वतासनाचे शारीरिक फायदे आणि मानसिक फायदे आहेत। शारीरिक फायद्यामध्ये पाठीचा कणा ताठ होणे, स्नायू बळकट होणे, रक्ताभिसरण सुधारणे, उंची वाढणे, लवचिकता वाढणे आणि मानसिक फायद्यामध्ये मानसिक शांतता आपल्याला जी गरजेची बाब आहे, ज्यामुळे हा कोर्स आपण जो करतोय की आपली मानसिक आणि शारीरिक शांतता आणि मानसिक आणि शारीरिक फायदे आपल्याला मिळावे। सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस मॅनेजमेंट या पर्वतासनामुळे देखील होतो। तणाव किंवा ताण आपला कमी होतो। यानंतर हे अष्टांग नमस्काराचं आसन आहे। या अष्टांग नमस्काराच्या आसनामध्ये यामध्ये शरीर जमिनीच्या 8 बिंदूवर संतुलित होतं की ज्यामध्ये हनुवटी, छाती, दोन्ही हात, गुडघे आणि 2 बोटे जर मोजले तर आपल्याला लक्षात येतं की 8 स्नायू 8 बिंदूवर संतुलित शरीर करणं म्हणजे ज्याला आपण 8 म्हणजे अष्टांग नमस्कार आणि अष्टांग योग देखील आपण कालच्या आणि परवाच्या लेक्चरमध्ये मान्यवरांच्या सेशनमध्ये ऐकलेलं आहे। या आसनाची माहिती जर आपल्याला सांगायची असेल तर हे शास्त्रीय सूर्यनमस्कार क्रमाचा एक भाग आहे आणि ज्यावेळेस आपण सर्व या आसनामध्ये आपले 8 बिंदूला शरीर आपला 8 बिंदूमध्ये जमिनीला टेकवतो त्यावेळेस आपले 8 बिंदू देखील या निमित्ताने कव्हर होतात आणि 8 बिंदू हे ज्यातून आपल्याला 8 बिंदूंना त्याचा फायदा मिळतो। त्यानंतर हे भुजंगासन आहे की ज्याला कोब्रा बेस किंवा कोब्रा पोज देखील म्हणतात की याच्यामध्ये जसं भुजंग जो आहे नाग त्याचा जो त्याचं स्ट्रक्चर त्याची पोझिशन असते त्या पद्धतीनं हे आसन आहे। आणि मग हे कसं केलं पाहिजे तर दोन्ही हात जमिनीवर टेकून दोन्ही पायाचे तळवे जमिनीवर ठेवायचे आहे, तळ जमिनीवर आणि खांद्याच्या खाली ठेवायचे, छातीवर उचलायची आहे, तिला ट्रेस करायचा आहे, डोके आणि मान वरच्या दिशेला ठेवायची आहे, श्वासोश्वास एक लय पद्धतीने घ्यायचा आहे। या भुजंगासनाचे फायदे काय आहे तर एकदम पाठीला आपल्या ताकद मिळते, शरीर लवचिक होतं, त्याचबरोबर पचन संस्था सुधारते, तणाव कमी होतं, वजन नियंत्रित राहण्यास अतिशय मदतीचा हा भुजंगासन आहे आणि छाती, खांदे आणि हाताचे स्नायू अतिशय बळकट होण्यास हे आसन मदत करते। यामध्ये आता हे भुजंगासनापर्यंत आपण 7 आसन केल्यानंतर पुन्हा आपल्याला मूळ स्ट्रक्चर मध्ये यावं लागतं। मी आज सांगितलं की 8, 9, 10, 11 आणि 12 हे आसन जे आहे ज्याच्यामध्ये पर्वतासन रिपीट होणार आहे। आता यामध्ये मी पर्वतासनामध्ये जास्त काही बोलणार नाही, परंतु मात्र मानसिक शांतता आणि तणाव कमी करण्यासाठी पर्वतासन अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर हे आसन पुन्हा एकदा रिपीट होतं की ज्याचं नाव आहे अश्वसंचलनासन। याचे देखील मी फायदे आणि तोट्याचा विषय नाही परंतु फायदे याचे सांगितलेले आणि कशा पद्धतीने आपलं सर्वांग शरीर सुंदर करण्यासाठी हे आसन कसं उपयोगाला येतं हे देखील मी सांगितलेलं आहे। हे पण आसन एक रिपीट होते, 8 नंबरचं आसन आहे। 9 क्रमांकाच्या आसनामध्ये पादहस्तासन जे आहे, पादहस्तासन म्हणजे आपले हात आपल्या पायाला लावणे किंवा आपण आपल्या हातानेच आपले पाय पडणं असं एक त्याला जनरली म्हणता येईल आणि याचे देखील फायदे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर हे महत्वाचं आसन जे सुरुवातीला मिस झालं होतं की ज्याला आपण हस्त उत्तान आसन म्हणतो की जे हात वर करणे आणि आपल्या शरीराला पूर्ण प्रचंड मागे घेऊन जाणे आणि हे सूर्यनमस्कार क्रियेतलं जो 11वं आसन आहे आणि त्याच्यातून काय होतं की शरीर लवचिक होणं, स्नायू मजबूत होणं, छाती उघडणे म्हणजे ज्यामुळे छाती उघडते आणि खांदे ताणले जातात, पचन संस्था चांगली होती, डोकेदुखी आणि निद्रानाशाचा जो विकार आहे त्यापासून आपण दूर होतो। त्यामुळे आपण हे क्रमांक 2चं जे आसन आहे आणि क्रमांक 11 मध्ये आपण केलं पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण ते आवर्तन पूर्ण करून चक्र पूर्ण करून आपण प्रणामासनाकडे येतो की जो आपण जिथून सुरुवात केली तिथं आपण थांबतो। हे जग गोल आहे, आपण जिथून सुरुवात केली परत आपल्याला तिथंच यावं लागतं। म्हणून सूर्यनमस्काराची पहिला आसन आणि शेवटचं आसन हे सारखे
8, 9, 10 आणि 11 आणि 12 क्रमांकाचे हे पण 5 आसनं सारखेच आहे. तर या पद्धतीने आपण सूर्यनमस्काराच्या चक्र हे 1, 2, 3 आपल्या शरीराच्या सुदृढतेनुसार किंवा त्यानुसार करू शकतो. त्याची किती फैरी आपण करू शकतो हे आपल्या शरीराच्या क्षमतेवर अवलंबून आहे. तुम्ही 12 करू शकता, 14 करू शकता तुमच्या शरीराच्या क्षमतेवर. तर अशा पद्धतीने हे 12 आसनं सूर्यनमस्काराचे आहे. या आसनाविषयी थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे आसनं म्हणजे योग क्रियेमध्ये किंवा ज्याला आपण ध्यान साधनेमध्ये म्हणूया किंवा योगामध्ये सर्वात बेस्ट जर काय असेल तर सूर्यनमस्कार हा मात्र 12 स्टेजमध्ये 12 स्टेपमध्ये जर आपण जर केला आणि असे जर 12 आवर्तन जर आपण जर केले तर 144 आसनं आपले दिवसभरामध्ये होऊ शकतात. सर्व विद्यार्थ्यांनी आपण शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांची मनपूर्वक आभार मानतो आणि माझा जो सूर्यनमस्काराचा जो मायक्रो टीचिंगचा टॉपिक आहे तो संपवतो. धन्यवाद.